अ, स- नमस्कार सगळ्यांना. अ, आता आपण राईट नाव आहोत रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. आणि समोर तुम्हाला आता पीपीटी पण व्यवस्थित दिसत असेल सगळ्यांना. आणि ह्या सेशनमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले सगळे पुस्तकं वाचत असतो. आतापर्यंत हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक वाचलंय. ॲटॉमिक हॅबिट जेम्स क्लिअर यांचं पुस्तक वाचलंय. त्याचबरोबर द सिक्रेट रिटन बाय रोंडा बर्न यांचं पुस्तक वाचलंय. द जोसेफ मर्फी डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपण वाचलंय. आणि आता हे जे पुस्तक आपण संपवतो हे पाचवं, दॅट इज थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यातलं आता शेवटून तिसरा चॅप्टर आपण आता आज घेतो आहोत. ओके. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे द ब्रेन. ओके. आणि हा नेपोलियन हिल यांनी मुद्दामून घेतलेला आहे की आपल्याला अवेअर करण्यासाठी की मेंदूची किती प्रचंड ताकद आहे ते. बऱ्याच वेळेस आपण अवेअर नसतो. आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की मेंदू खूपच जास्त अ, तल्लक आहे, खूपच जास्त शक्तिशाली आहे. आणि बऱ्याच वेळेस आपण असंही म्हणतो की ब्रेनचे आपण फक्त 5% वापर करतो. 95% ब्रेन वापरतच नाही. ओके. मग आता खरंच आपल्याला खरंच एवढं आपलं जे ब्रेन एवढं प्रचंड शक्तिशाली आहे का? ओके. याचा खरंच आपण छान वापर करू शकतो का? किंवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का? ओके. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जवळ ह्या पाठात मिळतात. आणि ब्रेनचं महत्त्व किती आहे आणि त्याबद्दल अवेअर आपण होणं किती गरजेचं आहे, हे सगळं ह्या पाठामध्ये आपल्याला कळणार आहे. तर सुरू करूया पाठ द ब्रेन. सुरुवातीलाच म्हटलंय विचारांचे प्रसारण आणि स्वागत केंद्र. म्हणजे हे ब्रेन जे आहे इट्स रिसिव्हिंग मध्ये पण आहे आणि ब्रॉडकास्टिंग मध्ये पण आहे. म्हणजे बाहेर काय चाललंय ते आपण रिसिव्ह पण करतोय ब्रेन थ्रू, ते अनालाइज करतोय आणि मग आपल्या मनापर्यंत ते जातंय. ओके. त्याचबरोबर आपण ब्रॉडकास्ट पण करतोय. म्हणजे मनाचे विचार मेंदूपर्यंत जातात आणि मेंदू ते ब्रॉडकास्ट करतात. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो ना की जसं मनशक्ती केंद्राचा रिसर्च पण आहे की आपल्या मेंदूमधनं लहरी निघत असतात, विचारांच्या लहरी निघत असतात. थॉट्स हॅव अ फ्रिक्वेन्सी. या प्रत्येक थॉट्सला फ्रिक्वेन्सी आहे. फॉर एक्झाम्पल मी रागात असेल तर रागाची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. मी भयात असेल तर भयाची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. तर भय, राग, धैर्य, शांती ह्या चारींच्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या आहेत. तसं आपल्या याच्यामध्ये ऋषीमुनींनी पण सांगून ठेवलंय परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. ह्या वेगवेगळ्या स्थिती आहेत मनाच्या. त्यानुसार त्या मनाच्या म्हणण्यापेक्षा मग मेंदूतनं पण ज्या लहरी निघतात त्या पण त्या फ्रिक्वेन्सी एमिट करत असतात. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी एमिट करत असतात. ओके. तर त्या ह्या मेंदूमधनं निघत असतात. हे आपल्याला पहिले समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जातो आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते म्हणजे मेंदू म्हणजे एक रेडिओ स्टेशन अशी त्यांनी उपमा दिली आहे. त्याविषयी थोडं डिटेल आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर थॉट्स व्हायब्रेशन, सबकॉन्शियस माइंड, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन अँड मास्टर माइंड अलायन्स यातले काही ब्रीफ मुद्दे आपण बघणार आहोत. यातला मुख्य जो संदेश आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की एव्हरी ह्युमन ब्रेन इज बोथ अ ब्रॉडकास्टिंग अँड रिसिव्हिंग स्टेशन फॉर द व्हायब्रेशन ऑफ थॉट्स. म्हणजे आपल्याला जे काही स्पंदनं निघतात, जे काही व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूमध्ये निघत असतात, हे ब्रॉडकास्ट तरी होत असतात किंवा रिसीव्ह तरी आपण करत असतो. आणि ही दोघांची ॲबिलिटी आपल्याकडे आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही कुठलीही फ्रिक्वेन्सी रिसीव्ह करू शकत असाल, तर ते मेंदूमुळे करू शकता आणि कुठल्याही प्रकारची व्हायब्रेशन्स तुम्ही फ्रिक्वेन्सी एमिट पण करू शकता. याचा अर्थ असा म्हणजे खूप लाईटली घेऊ नका. याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी एमिट करायची ती करता आली पाहिजे. ओके. आणि ज्या फ्रिक्वेन्सीज चालल्यात, ओके, त्या तुम्हाला रिसीव्ह पण करता आल्या पाहिजे. मग त्यासाठी मी त्या फ्रिक्वेन्सीवर पण असायला हवं. फॉर एक्झाम्पल तुम्ही रेडिओचं स्टेशन लावताय, ओके, आणि तुम्हाला 93.4 FM लावायचं आहे. ओके. मग त्यासाठी तुम्ही ट्यून करतात ना बरोबर, की अरे बरोबर ट्यून होतंय का? मग कधी-कधी असं वाटतं 93 ला तर ट्यून होतो, पण आवाज खरखर येतोय. मग आपण परत अजून थोडं फाईन करतो. अरे हां, मग 93.5 5 ला येतं, मग क्लिअर आवाज यायला लागतो. त्याच पद्धतीने आपण आपल्या थॉट प्रोसेस पण ट्यून करू शकतो विथ दी वर्ल्ड, विथ दी युनिव्हर्स अँड यू कॅन टॉक विथ देम. आणि एकदा जर तुम्हाला हे सिंक्रोनायझेशन जमलं, तर बऱ्याचशा आयडिया तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात आणि ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुम्ही अशी प्रचंड उदाहरणं बघितली असतील, की अरे तो सडनली बसला होता. जसं न्यूटनचं उदाहरण घ्या. तो झाडाखाली बसला होता. काय स्ट्राईक झालं काय माहीत नाही. त्याने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. मग ती आयडिया त्याच्याकडनं कुठून आलं? फक्त हे तर निमित्त आहे, की ॲपल खाली पडलं. ओके. त्यामागची थॉट प्रोसेस काय असेल? त्याने कसं मांडलं असेल? दुसरं उदाहरण आईन्स्टाईन यांचं थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. अजूनही सायंटिस्टला, इव्हन मला सुद्धा पूर्णपणे ती कळत नाही किंवा वाचताना पण एकदम थकवा येतो, की अरे हे काय आहे नेमकं? काय काय लेव्हलला ते इमॅजिन करताय? ओके. तर द थिंग इज दॅट की त्यांनी ह्या कशा पद्धतीने त्यांच्या डोक्यात हे विचार आलेले असतील.
ओके, म्हणजे ते कुठेतरी युनिव्हर्स मध्ये संभाषण करतात, कुठेतरी युनिव्हर्सशी बोलतायत आणि कुठली तरी एक फायनाईट किंवा इनफायनाईट अशी काहीतरी इंटेलिजन्स आहे ते त्यांच्याशी त्यांच्याशी कनेक्ट झालेला आहे आणि त्यामुळे ते विचार करायला लागलेले आहेत. ओके, तर अशा बऱ्याच कल्पना ह्या मेंदूतनं आपल्यापर्यंत येत असतात. तर मेंदू हे एक आपलं शक्ती केंद्र आहे, एक ब्रॉडकास्ट कास्ट करणारं केंद्र आहे. त्याचबरोबर बाहेरचे थॉट्स रिसिव्ह करणारं केंद्र आहे. याचा पूर्ण विश्वास आपण ठेवला पाहिजे. तिथे त्यांनी तेच सांगितलंय, ब्रेन इज नथिंग बट द रेडिओ स्टेशन. आता त्यातला पहिला मुद्दा सांगितलाय, डिटेलमध्ये आपण बोलतो आहोत, की हे पाठवणारे केंद्र आहे, म्हणजे सेंडिंग स्टेशन आहे. त्यामध्ये ते लिहितात की अवचेतन मन, दॅट इज सबकॉन्शियस माइंड, तुमचे विचार, भावना आणि इच्छाशक्ती यांचे कंपन जगभर पाठवते. म्हणजे हे सबकॉन्शियस जे माइंड आहे आपलं, ओके, त्याच्यामध्ये जे काही असणारे विचार असतील, ओके, मग भयाचे असतील किंवा आनंदाचे असतील, प्रेमाचे असतील किंवा दुःखाचे असतील, व्हॉट एव्हर द फिलिंग्स यू हॅव, व्हॉट एव्हर द थॉट्स यू हॅव, दॅट सबकॉन्शियस माइंड पर्क्युलेट इन द युनिव्हर्स थ्रू युअर ब्रेन. ओके, तर ब्रेन हे ब्रॉडकास्ट करत असतं सगळीकडे. ओके, तुमच्या ज्या काही फिलिंग्स आहेत किंवा ज्या काही भावना आहेत, जे काही विचार आहेत, ज्या काही इच्छाशक्ती आहे, त्या सगळ्या ब्रॉडकास्ट करत असते. त्याचबरोबर हे स्वागत केंद्र पण आहे, त्याला आपण म्हणतो रिसिव्हिंग स्टेशन पण आहे. मग कसं? त्यांनी म्हटलंय की क्रिएटिव्ह इमॅजिनेशन इतरांच्या मेंदूतून येणाऱ्या विचारांच्या तरंगांना पकडते. आता हे तुम्ही खरंच सिरियसली घ्या आणि याचे अनुभव पण, तुम्ही बऱ्यापैकी वाचक आहात, तुम्हाला अनुभव पण याचे माहिती असतील किंवा तुम्ही काही सोशल मीडियावर पण असे एक्सपेरिमेंट बघितले असाल, की एक भगिनी आहे, ती काय करते, जसं मी एक क्लिप बघितली होती की युवराज सिंग बरोबर ती भगिनी होती, मला नाव नाही माहिती, आणि तिने काहीतरी नंबर त्यांना सांगितला की तुम्ही काहीतरी नंबर लिहा. ओके, आणि तिने तो नंबर लिहिला, तो टेबलावरच ठेवलेला होता आणि तिने तिथून ओळखलं की हा हा नंबर तुम्ही काय लिहिलेला असेल, किंवा व्हॉट इज द नेम ऑफ युअर फ्रेंड, किंवा तुमच्या आयुष्यातल्या एकदम खूप जवळच्या व्यक्तीचं नाव काय, तर तुम्ही तुमचं तुमचं मनात ओळखायचं, आठवायचं, ती व्यक्ती बरोबर ते नाव ओळखून दाखवते. द थिंग इज दॅट की आपण दुसऱ्याच्या मनातले विचार किंवा दुसऱ्याचे तरंग सुद्धा ओळखू शकतो. ओके, आणि याबद्दल मी खूप वाचलं, ऐकलं पण आहे. पण आता जे काही बोलतो हे फर्स्ट टाइम याचा रेफरन्स इथे मिळतोय. तर इथे एक पुस्तक मी वाचलं होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे, ओके, आवाज येत नाही का काही? मला मेसेज आलाय काही? तुम्ही बोलला तर चालेल, कारण मला इथे ना काहीच दिसत नाहीये. एक सेकंड. सुहानी शहा. ओके. ओके, डू धिस काइंड ऑफ माइंड रिडिंग. येस, सुहानी शहा, बरोबर. थँक्स कौशल कौशल सर. की सुहानी शहा ह्या त्या सांगत असतात की पुढचं माइंड रिडिंग ते करत असतात. छान. तर व्हॉट आय वॉज सेइंग, रिसिव्हिंग स्टेशन आहे आपलं मन. आणि मी एक पुस्तक असं वाचलं होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे मेंदू विज्ञान, विच इज रिटन बाय गजानन केळकर सर. मनशक्ती रिसर्च सेंटरमध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये पण त्यांनी मेंदूच्या सगळ्या छटा सांगितल्या, की मेंदूचा पूर्ण सखोल त्यांनी अभ्यास त्याच्यामध्ये केलेला आहे. ओके, तर तो सुद्धा आपल्याला इथं उपयोगी पडतो. आणि याच्यामध्ये ते सांगतात की हा जो मेंदू आहे, हा एक चांगलं रिसिव्हिंग स्टेशन आहे. आणि तो बाहेर जे चाललेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा रिसिव्ह करू शकतो. म्हणजे आता बघा, आपल्याला काही जण असं म्हणतात की तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, शांत बसायचं, खास करून नेचरमध्ये बसलात तर दॅट्स गुड. आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी गोष्ट हवी आहे, त्यासाठी जे काही सोल्युशन हवंय ते तुम्हाला येतंय, तुमच्यापर्यंत मिळतंय. ओके, आणि असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागतात, सकाळी शांत बसतात, तर ऑटोमॅटिक असा काहीतरी विचार तुमच्या मनात येऊन जातो किंवा अशी काहीतरी आयडिया येऊन जाते, किंवा या लेव्हलला तुम्ही असा काहीतरी विचार करतात आणि तुम्हाला ती गोष्ट अशी इमॅजिन होते की तुम्हाला वाटतं, अरे आधी का मला कळलं नाही, हे तर किती सोपं होतं. ओके, आणि मग तो एक थॉट, तो एक विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकतं, बदलून देतं. ओके, असे कितीतरी अनुभव आपल्याकडे आलेले आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की मन जसं ब्रॉडकास्ट करू शकतं, तसं ते रिसीव्ह पण करू शकतं. पण कुठलीही गोष्ट रिसीव्ह जर करायची असेल, आय शुड बी इन रिसिव्हिंग मोड. ओके, समजा पाऊस पडतोय आणि मी माझं भांडच उलटं घेऊन गेलोय. ओके, मला कधीच पाणी भेटणार नाही. पण जेव्हा मी कॉन्शियसली हे वर्ड्स घेतो किंवा मी कॉन्शियसली ठरवतो की नाही, मला खूप छान पद्धतीने थॉट्स येतात आणि देव देव म्हणा किंवा नेचर म्हणा किंवा सबकॉन्शियस माइंडला मी काम सांगून दिलंय की मला बाबा एवढं मोठं व्हायचंय, त्यासाठी माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तू मला थॉट्स दे, ते तू मला आयडियाज दे, हे काम तुझं आहे. असं जेव्हा तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये जाता आणि जेव्हा तुम्हाला क्ल्यूज मिळतात, त्याच्यावर तुम्ही वर्कआउट करतात, तर तुमच्या इच्छा खरंच पूर्ण होतात. ओके, आणि हे क्ल्यूज मिळतात म्हणजेच काय? यू आर रिसिव्हिंग स्टेशन, यू आर इन रिसिव्हिंग मोड, त्याच्यामुळे तुम्हाला क्ल्यू मिळत असतात. पुढचं म्हटलंय अँप्लिफायर.
आता जे आपलं मेंदू जसं म्हटलंय ना, रेडिओ स्टेशन आहे, पण रेडिओ स्टेशनचा आवाज पण आपण थोडा कमी जास्त करू शकतो, वाढवू शकतो, अँप्लिफाय करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या मेंदू थ्रू सुद्धा आपण काही गोष्टींवर जास्त विचार करू शकतो, काही गोष्टींचे अँप्लिफाय करू शकतो, काही कमी तीव्रतेमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग त्यांनी सांगितलंय की इमोशन्स विचारांच्या कंपनांची गती वाढवते, विशेषतः सकारात्मक भावना. म्हणजे हे जे काही मेंदू आपण म्हणतो की हे मेंदू एक मशीन म्हटलं तर त्याला भावना रहित विचार आला असता. पण मेंदू आहे, पण तो भावनांवर पण काम करतो. म्हणजे भावना सुद्धा त्याला सपोर्ट करू शकतात, म्हणजे इमोशन्स. ओके, म्हणून हे मशीनपेक्षा वेगळं आहे. ओके, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जो पण विचार करता त्याला जर भावना तुम्ही जॉईन केल्या किंवा भावनांचा आधार तुम्ही जास्त घेतला, तर ते अँप्लिफाय जास्त चांगल्या रीतीने होतात. ओके, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की असं म्हणतात की समाजासाठी आपण काहीतरी वेळ काम करावं. मग जेव्हा आपण समाजासाठी चांगलं काहीतरी काम करतो, त्यावेळेस आपला डोपामाइन तर सिक्रेट होतो, पण एक चांगली तीव्र भावना आपल्या मनात बाळगते. अरे, मला काहीतरी बरं वाटतंय लोकांना मदत करून. ओके, आणि ती भावना इतकी दुप्पट वाढते की बाकीच्या विचारांमध्ये पण आपला फरक पडतो आणि आपण मोठा विचार करायला लागतो. ओके, मग इथे त्यांनी ते सांगितलं की तुमचा हा मेंदू आहे ना, हा वर्धक पण आहे. मग चांगल्या इमोशन वर्धक पण आहे, चांगल्या विचारांना पण तो वाढवू शकतो, चांगल्या गोष्टींना पण तो अँप्लिफाय करू शकतो. प्रोव्हायडेड तुम्ही इनपुट काय देता, हा महत्वाचा विषय आहे. तर असं हे तुमचं मन आहे, विच इज ब्रॉडकास्टिंग, रिसिव्हिंग अँड अँप्लिफाईंग हे सगळं काम ते करत असतं. त्याच्यापुढे म्हटलं की 3 मुख्य तत्व आहेत, प्रिन्सिपल ऑफ मेंटल ब्रॉडकास्टिंगचे. त्यातलं पहिलं सांगितलंय की अवचेतन मन. ओके, त्याच्यामुळे ते असं सांगतायत की तुमच्या सर्व विचारांचा, भावनांचा आणि इच्छांचा संग्रह हे मेंदूत सेंडिंग स्टेशन आहे. इथून विचार जगाला प्रसारित होतात. इच्छा हा इंधन आहे. म्हणजे काय, ह्या 3 तत्वामध्ये पहिलं तत्व त्यांनी सांगितलंय, मेंदूमधूनच जे इफेक्ट होतं, ते म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड. ओके, तर मेंदू थ्रूच कारण मेंदूमध्ये आपल्याला अनालिसिस पॉवर आहे, की मध्ये काय सोडायचं, काय नाही सोडायचं, कुठले विचार मला वारंवार माझ्या मनाला ऐकवायचे आहेत, कुठल्या गोष्टी मला जास्त विचार करायचा आहे, हे आपण मेंदू ठरवत असतो आणि मेंदू हे सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवत असतो. तर मग सबकॉन्शियस माइंडला तुम्ही काय पाठवताय, ओके, यावर तुमचा पुढचा प्रतिसाद अवलंबून आहे. ओके, म्हणजे काय, इथे आपल्याला कंट्रोल आला थोडासा, की अरे मला जर काहीतरी, मला एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची आहे, पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, गाडी अट्रॅक्ट करायची आहे, चांगलं यश अट्रॅक्ट करायचं आहे, पहिला नंबर अट्रॅक्ट करायचा आहे, तर ह्या गोष्टी माझ्या मेंदूवर अवलंबून आहे, की मी मनाला काय सांगतोय. ओके, मग इथं म्हटलंय, की तुम्हाला मनाला म्हणजे कोणाला, तर अवचेतन मनाला तुम्ही काय सांगता, हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही अवचेतन मनाला एखादी इच्छा सांगतात, तर ती इच्छा ते पकडतं, की नाही मला बर्निंग डिझायर आहे, मला हेच करायचंय. ओके, मग ही जी बर्निंग डिझायर आहे, तर ही इट्स ॲक्ट्स ॲज अ फ्युएल फॉर द फर्दर ब्रॉडकास्टिंग ऑर रिसिव्हिंग ऑफ न्यू थॉट्स थ्रू युअर ब्रेन. ओके, म्हणजे ब्रेनपासूनच मी सबकॉन्शियस माइंडपर्यंत गेलो आणि आता सबकॉन्शियस माइंडच ब्रेन करणं त्याला जे हवंय ती गोष्ट मागून घेते. ओके, तर हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलंय, की क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, त्याला आपण म्हटलंय सृजनशील कल्पनाशक्ती. मेंदूचे रिसिव्हिंग सेट इतरांच्या विचार तरंगांना आणि इन्फायनाईट इंटेलिजन्स कडून येणाऱ्या प्रेरणांना पकडते. हे सृजनशीलतेचं मूळ आहे. म्हणजे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन जे होतं, जे तुम्ही बघतात की नवीन नवीन शोध लागतात, तर हे जे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन होतं हे सुद्धा तुमच्या ब्रेन थ्रू होत असतं. ओके, म्हणजे याला सबकॉन्शियस माइंड तर कारणीभूत आहेच, पण मी तुम्हाला जो ट्रायंगल सांगितलाय, की ब्रेन सबकॉन्शियस माइंडला चांगले थॉट देतं, चांगले इच्छा देतं, सबकॉन्शियस माइंड बर्निंग डिझायरमुळे मेंदूला परत सांगतं ह्या ह्या गोष्टी अट्रॅक्ट कर, त्यानुसार त्या गोष्टी अट्रॅक्ट होत असतात विथ द सर्टन क्ल्यूज. तसंच तुम्ही तुमच्या हिस्ट्रीमध्ये पण बघितलं असेल, तर तुम्हाला असं जाणवतं की काही बायोग्राफीज असतील किंवा काही इन्व्हेन्शन तुम्ही जेव्हा बघतात, तर तुम्हाला सुद्धा सरप्राईज होतं की ह्या माणसाने हे काम केलंच कसं काय, याला हे सुचलंच कसं काय या पद्धतीने काम करायचं. ओके, तर मग हे जे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आहे, हे सुद्धा ब्रेनचं काम आहे. ब्रेन बरोबर त्या गोष्टी अट्रॅक्ट करतं, ब्रेन बरोबर त्या गोष्टी त्याला सुचतात आणि त्यानुसार तो वर्क करत असतो. ओके, तर हे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन च्या गोष्टी बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही, 100% ट्रूज आहे. पण याचा अ, काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्ही समजून घेतले, तर तुम्हाला जास्त पद्धतीने कळतील. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, एकदम सिंपल उदाहरण, की तुम्ही टीव्हीवर ॲड्स बघतात, बरोबर ना? आता जे तुम्ही जर नीट एनालिसिस केलं ना, तर ॲड इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे हा पण एक जॉब आहे, की तुम्ही ॲड निर्माण करणं. मला बॅकग्राऊंड एमबीएचं असल्यामुळे त्याच्यामध्ये ना ॲड करणं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रॉडक्ट पॉपअप करता.
ओके, त्याच्यामध्ये पण विंडोज असतात की तुम्ही प्लेस पॉपअप करणार आहात की पोझिशनिंग करणार आहात, असे बरेच प्रकार आहेत. तुम्ही तुमचा एखादा प्रॉडक्ट लॉन्च करत असाल तेव्हा द थिंक इज दॅट की तिथे तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवावी लागते आणि त्या क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऍड शोधाव्या लागतात. तर ऍड शोधणारी पण माणसं आहेत. ओके, ते इतके क्रिएटिव्ह असतात, म्हणजे माझे काही मित्र आहेत जे ऍड बनवतात. तर त्यांचं वैशिष्ट्य वेगळं, ते नेहमी रिलॅक्स असतात, आनंदी असतात. आणि मला असं वाटतं, अरे हे काय काम करतात? मग तो माझा मित्र म्हटला, अरे आय डू फ्रीलान्सिंग. म्हटलं काय फ्रीलान्सिंग करतोस? नाही म्हणे, मी काय करतो, म्हणजे माझं स्वतःचं ऑफिस नाही म्हणे, मी एका हॉटेल बुक करतो, त्या हॉटेलमध्ये बसलेला असतो आणि माझा टाइम मी क्लायंटला सांगितलं असतो की ह्या वेळेमध्ये मी ह्या हॉटेलमध्ये असेल. जसं स्टारबक्स वगैरे तुम्हाला माहिती आहे, तिथे कॉफीचे पैसे नाही घेत, बसण्याचे पैसे घेतात. तुम्ही किती वेळ बसू शकतात. तर म्हणे तिथे बसतो मी, रिलॅक्स असतो, कॉफी घेतो आणि तिथे मला कल्पना सुचतात म्हणे. आणि त्या कल्पनामध्ये मी स्क्रिप्ट लिहितो म्हणे. आणि मग जे येणारे क्लायंट आहे त्यांना मी त्या स्क्रिप्ट विकतो आणि त्यांना सांगतो, म्हटलं मग तुला हे स्क्रिप्ट कशा सुचतात आणि तू म्हणतोय तिथे बसल्यावर स्क्रिप्ट सुचतात, म्हणजे तसं काही आहे का? म्हणे आय डोंट नो अबाउट दॅट, की फक्त मला माहिती की मला कल्पना सुचतात. आणि मी तिथे बसले असल्यानंतर मला माहितीच आहे की मला सुचणार आहे, माझा एवढा कॉन्फिडन्स आहे की मला नवीन नवीन कल्पना सुचणार. मग याला आपण म्हणू शकतो इन्फायनाईट इंटेलिजन्स. कसं सुचलं माहित नाही, पण त्याला बिलीफ आहे की मला काहीतरी सुचणार आहे, माझ्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या कल्पना येणार आहे. आणि तो आजही छान कल्पना त्याला सुचतात, वेगवेगळ्या ऍड तो रन करत असतो. तर ही गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगतो की यामध्ये बरेच तरुण मंडळी आहेत. तर तुम्ही हा विश्वास बाळगायला पाहिजे की तुमचा मेंदू तुमच्यासाठी कार्य करायला तयार आहे. तुमचं फक्त बिलीफ पाहिजे की तुमचा मेंदू तुम्हाला क्ल्यू देणार आहे, वेगवेगळ्या आयडिया सुचवणार आहे. ह्या आयडिया पळायच्या नाहीये, शॉर्टकटच्या नाहीये. ह्या आयडिया तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगून, ह्या आयडिया ऑथेंटिक मला दे आणि त्याचा उपयोग मला माझ्या करिअरमध्ये होऊ दे, असं करून मागायच्यात. नाही तर बाबा आता काय परीक्षा जवळ आली, काय शॉर्टकट? आपल्याला ते बरेच शॉर्टकट सांगतात. कधी कधी आपण म्हणतो की गरज ही काय शोधाची जननी आहे. ओके, पण इथं ते शॉर्टकट म्हणून आपल्याला मेंदूला मागायचं नाहीये. तर खरंच मला मोठं व्हायचंय आणि खरंच मला जगाचं भलं करायचं, त्यासाठी चांगल्या आयडिया सुचव, असं तुम्ही मागायचंय. नक्कीच तुम्हाला चांगल्या आयडिया सुचतील. पुढे त्यांनी म्हटलं की स्वसूचना, तुमच्या अवचेतन मनाला तुमची इच्छा पोहोचवण्याचे माध्यम. वारंवार सकारात्मक सूचना देऊन मन कार्यान्वित करा. जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, मेंदू काय करतं, तुम जो काय थॉट तुम्हाला हवाय तो तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत नेऊन सोडतं. म्हणजे त्याचं एक माध्यम आहे. आणि मग सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट पक्की करून झाली की तीच परत मेंदूला सांगते आणि मेंदू मग ते परत ब्रॉडकास्ट करतो. म्हणजे हा सिंपल 1-2-1-2 गेम आहे. तर मेंदूला चांगल्या रीतीने माहिती असतं की हे सबकॉन्शियस माइंड पर्यंत परक्युलेट कसं करायचं. आणि जर तुम्ही म्हटलं नाही आमच्या मेंदूला माहित नाहीये, तर मग ते माहित होण्यासाठी जर नेपोलियन हिल आपल्याला सांगतायत की तुम्ही एखादी गोष्ट रिपीट केली, सारखी सारखी रिपीट केली, तर ती तुमच्या मनापर्यंत पोहोचते. मी सारखं सारखं म्हटलं आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, तर खरंच मी बेस्ट होतो. ओके, पण इथे परत मी सांगतोय, तर मी एक सेमिनार केला होता, तर त्यांनी असं सांगितलं की एखादी गोष्ट समजा काहीतरी त्यांनी फायनाईट आकडा सांगितला होता. एवढी जर तुम्ही गोष्ट 10 अब्ज वेळेस बोललात, ओके, तर ती गोष्ट तुम्ही होऊन जाता आणि तुम्हाला ती गोष्ट भेटू शकते. पण ती गोष्ट 10 अब्ज बोलायला, मी समजा मी म्हटलं मी बिलियनेअर आहे, मी बिलियनेअर आहे, मी फक्त इथे बसून जरी म्हटलं 10 अब्ज वेळेस, तरी मी बिलियनेअर होणार आहे. पण ते 10 अब्ज वेळेस बोलण्यासाठी मला 14 वर्ष तरी लागतील. ओके, मग त्यांनी सांगितलं हे प्रात्यक्षिक म्हणजे खरं हे होऊ शकत नाही. की तुम्ही 14 वर्ष एकाच जागी बसून एकच गोष्ट करताय, असं होऊ शकत नाही. ते तुमची सगळी लाईफ प्रोसेस हे होऊन जाईल. त्यामुळे तसं न म्हणता तुम्ही फक्त सकाळ आणि संध्याकाळ ते म्हणायचंय, बाकी सगळा वेळ तुम्हाला ऍक्शनला द्यायचा आहे. ओके, म्हणजे मी ऍक्शन मोडमध्ये असेल की मी त्यासाठी प्रयत्न करेल. ओके, आणि ते प्रयत्न करताना पण तुम्ही इनडायरेक्टली तोच विचार करत असतात की मला अब्जाधीश व्हायचंय. ओके, तर अशी ही थेरी आहे. पुढे जर मे बी समजली नाही तर मी पुढे विथ रेफरन्स सांगेल तुम्हाला की कृती ही खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी फक्त इच्छा व्यक्त केली आणि माझ्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेलंय आणि मी अट्रॅक्ट करतोय, पण त्याच्याबरोबर कृती पण तेवढीच महत्वाची आहे. तर इच्छाशक्ती ही तिन्ही तत्वांना सक्रिय करण्याचे इंधन आहे. ओके, तर ही जी तीव्र इच्छाशक्ती येते, त्यामुळे हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत, अवचेतन मन असेल, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन असेल किंवा ऑटो सजेशन असेल, या सगळ्यांना ते सक्रिय करू शकते. पुढे त्यांनी म्हटलंय की विचार कंपन, त्याला म्हटलंय थॉट व्हायब्रेशन्स, किंवा त्याचं विज्ञान आपल्याला त्याच्या मागे सांगतात. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्या मेंदूतनं वेगवेगळ्या लहरी निघत असतात. तर त्यांनी सांगितलंय विचार हे एक एनर्जी आहे. ओके, एका अत्यंत वेगवान कंपनाच्या रूपात ते प्रवास करते. म्हणजे ह्या वेव्हज निघत असतात, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ह्या वेव्हज निघत असतात आपल्या डोक्यातनं, मेंदूतनं. भावनेने सेटअप केलेले विचार इतर मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. आता हे टेलिपॅथीकडे चाललेत ते थोडेसे. म्हणजे आपलं आपण कुठल्या आता भावनेमध्ये आहोत,
त्यानुसार आपण इतरांच्या पण मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. अजून थोडं सिंपल सांगायचं झालं ना, आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीवर आहोत. आता समजा मी रागाच्या फ्रिक्वेन्सीवर आहे. आणि मी रागाच्या फ्रिक्वेन्सीमध्येच गाडी चालवतोय, तर मोस्ट प्रोबेबली एखादा जर पुढचा आहे तो पण रागात असेल किंवा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये असेल, तर दोघी समोरासमोर येऊन तुमची धडक होते आणि ऍक्सिडेंट होतो. ओके, मी थोडा बोल्ड स्टेटमेंट करतोय. पण द थिंग इज दॅट की तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर आहे त्या फ्रिक्वेन्सीचेच लोक तुम्हाला भेटतात. ओके, आणि त्यानुसार सगळा गोंधळ होतो. ओके, समजा तुमची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे, पुढच्याची फ्रिक्वेन्सी चांगली आहे आणि आपण म्हणतो अरे वी आर सेलिंग इन अ सेम बोट. चल, आपण माझं पण हेच कार्य आहे, आपण एकत्र काहीतरी चांगलं काम करूया. जसं तुम्ही बघता की एखादा पिणारा असेल, स्मोकिंग करणारा असेल की तंबाखू खाणारा असेल, तर तो अननोन ठिकाणी जरी भेटलात ना, तर तुम्हाला 2 तासात कळतं अरे यांची मैत्री झाली पण. ओके, म्हणजे द थिंग इज दॅट की ते त्या एका फ्रिक्वेन्सीचे लोक भेटून जातात. मी तर त्यांनी तेच सांगितलंय की भावनेचे सेटअप केलेले विचार इतर मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. सर्वात शक्तिशाली कंपन ते म्हणजे प्रेम, श्रद्धा, उत्साह आणि इच्छाशक्ती. याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हायब्रेशन असतात. म्हणजे इच्छाशक्ती आहे, बर्निंग डिझायर आहे. तुम्ही खूप इंथुझियास्टिक आहात किंवा खूप श्रद्धाळू आहात किंवा खूप प्रेमळ आहात. ओके, जसं साने गुरुजींनी म्हटलंय जगावर प्रेम करावे आणि तुमचं जर तसं असेल, तर तुम्ही इझिली लोकांपर्यंत पोहोचू शकतात. इझिली तुमचे थॉट्स छान रीतीने पर्क्युलेट होऊ शकतात. कारण हे जे त्यांनी जे फिलिंग सांगितले ना, प्रेम, श्रद्धा, उत्साह, इच्छाशक्ती, हे सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. ओके, त्यामुळे हे लवकर प्रसारित होतात. असं कोणाला वाटेल का मला राग यावा किंवा मला हे व्हावं, तर ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या कोणाला लवकर हव्या नसतात, म्हणजे नको असतात. त्यामुळे त्या लवकर प्रसारित होत नाही. ओके, पण माणूस इंटेन्शनली त्या प्रसारित करत असतो किंवा इंटेन्शनली आपण त्या ओढत असतो. तर हे एक समजून घ्या. नकारात्मक भावना मेंदूच्या रिसिव्हिंग क्षमता कमी करतात. कळतंय का? म्हणजे कालही आपण बघितलं होतं, की बऱ्याच नकारात्मक भावना आहेत. त्याच्यामध्ये भय आहे, राग आहे, ओके, हव्यास आहे किंवा जेलियस आहे, म्हणजे मत्सर आहे. अशा करायचं होतं. उगाच भांडलो आणि आता सगळं माझं वाया गेलं. आणि मग त्यानंतर पुढचे 2 तास वाया जातात. रात्र असेल तर रात्रही वाया जाते. ओके. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडत असतात. तर थिंक इज दॅट की नकारात्मक भावना शक्यतो आपण आपल्यापासून दूर ठेवायच्या आहे. तरच तुम्हाला आयुष्यामध्ये मेंदूचा चांगला वापर करता येईल. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे बोलणं सोपं आहे. बोलणं नाही, आपल्याला अवेअरनेस खूप गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही अवेअर होतात की अरे मी चिडल्यानंतर माझी फ्रिक्वेन्सी लॉस्ट होते. चिडल्यानंतर मी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी पासून दूर जातो. तर मी जेव्हा चिडेल तेव्हा मला माहिती असेल अरे चिडलं नाही पाहिजे, थोडं शांत व्हायला पाहिजे. आपण थोडं शांत होऊया. बऱ्याच वेळेस आपण अवेअर नसतो आपल्या फेसबद्दल. जसं मी विपश्यना ला खूप मानतो. विपश्यना टेक्निकला ऍक्च्युली मी 2013ला गेलो होतो. पण अजूनही मला ते 10 दिवस आठवतात आणि पुढेही जसा वेळ मिळेल मला करायची इच्छा आहे. तर विपश्यनामध्ये त्यांनी तेच सांगितलं, की आपण स्वतःला समजून घेत नाही. आपण सगळ्यांना समजून घेतो, जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण मी कसा आहे, आतमध्ये मी कसा आहे, मी मी स्वतः प्रती कसा वागतोय. ओके. इक्वानिमिटी म्हणजे त्याला समता आहे का नाही? ती कशी जागृत आपल्याला करता येते याचं सगळं प्रॅक्टिकल नॉलेज, एक ऑपरेशनच म्हणा तुम्ही, मनाचं ऑपरेशन विपश्यना मेडिटेशन केंद्र करून घेते. तर ती पण एक छान टेक्निक आहे. जर तुम्हाला अजून तुम्हाला म्हणायचं आपल्या सगळ्यांना जर खूप छान पद्धतीने आपले विचार अजून प्युरिफाय करायचे असतील आणि ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी आपल्याला ट्यून करायची असेल, तर ते मेडिटेशन 10 दिवस तरी करावं असं मला वाटतं. त्यांनी म्हटलंय थॉट्स विच हॅज बीन मॉडिफाय ऑर स्टेप बाय एनी ऑफ द मेजर इमोशन व्हॅबरेट ॲट अ मच हायर रेट. ओके. जेव्हा कुठल्या पण एका भावनेने तुम्ही समजा प्रेरित झालेले असतात, तर त्यावेळेस तुमची जी काही भावना असेल ती हाय रेटला व्हायब्रेट होत असते. ओके. मग शक्यतो चांगल्या व्हायब्रेशन्स तुम्ही ठेवल्या, ओके, म्हणजे सकारात्मक भावना ठेवल्या, तर तुम्ही सकारात्मक व्हायब्रेशनला जास्त जोरात व्हायब्रेट कराल. त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या जवळ अट्रॅक्ट होतील. ओके. तेच जर तुम्ही निगेटिव्ह 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 थॉट असेल, तर तुम्हाला असे सगळे माणसं भेटतील जे निगेटिव्हच बोलतात. आणि असे काही सिनेरिओ तुम्हाला येतील की तुम्ही म्हणाल की बापरे, ही किती वाईट आहे सगळं. ओके. तुम्हाला ही माहिती असेल काही जण जसं सुसाईड वगैरे करतात. तर कधी कधी आपण विचार करता अरे हे लोकांची हिंमत कशी होते ह्या गोष्टी करण्याची. पण प्रॉब्लेम असा असतो की ते त्या एका फ्रिक्वेन्सीमध्ये गेलेले असतात. त्या फ्रिक्वेन्सीमध्ये गेल्यानंतर त्यांचे रील्स असतील, अल्गोरिदम असतील, त्यांचे इनपुट जे सोशल मीडियाचे इनपुट्स असतील किंवा सोशल मीडिया नसेल तर आजूबाजूचे लोक असतील, तर ते इतकं निगेटिव्ह सिनेरिओ त्यांच्यापर्यंत
अट्रॅक्ट केलेला असतो की ती हिंमत होऊन जाते की अरे हा हे सगळं निगेटिव्हच आहे. ओके, आणि हे सगळं निगेटिव्ह हे करून करून मग ते त्या स्टेपला निघून जातात. ओके, तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर कोणी या फेजमध्ये असेल, एखाद्या निगेटिव्ह फेजमध्ये असेल, तर तुम्ही स्वतः अवेअर करणं गरजेचं आहे की ही निगेटिव्ह फेज आपण बदलवू शकतो. ओके, आणि हे सगळं काम तुमच्या मेंदूचं आहे. म्हणून नेपोलियन हिल एवढा जीव काढून आपल्याला सांगतायत की हे मेंदूचं सगळं काम आहे. मेंदूतून तुम्ही चांगले विचार काढायला सुरुवात करा, ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातील आणि सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेलं की ते तुमच्याकडनं बरोबर पुढचं चांगलं काम करून घेईल. ओके, तर मग हा एक विश्वास आपण सगळ्यांनी बाळगायचा आहे. पुढचं त्यांनी सांगितलंय मेंदूची अद्भुत शक्ती. मग अद्भुत शक्ती म्हणजे कसं? तर ऍक्च्युली पुढे त्यांनी दिलंय, पण ठीक आहे, मी आधीच थोडं घेतो. तर त्यांनी सांगितलं की ड्रॅमॅटिक स्टोरी ऑफ ब्रेन. तर त्यांनी सांगितलंय की सेरिब्रल कॉर्टेक्स म्हणजे मज्जातंतू, त्याला आपण नर्वस सिस्टीम म्हणतो. हे नर्वस सेल्स जवळजवळ 10 to 14 अब्ज आहेत. म्हणजे इतक्या की ते आता मोजणं पण कठीण आहे. ते एवढ्या अब्ज पेशी आपल्या मेंदूमध्ये आहेत. ओके, दुसरी गोष्ट 10 to 15. ओके, 10चा 15वा घात एवढं ब्रेन सेल मध्ये जोडण्यांची संख्या आहे. म्हणजे एकमेकांना ते जोडलेले आहेत, ह्या सगळ्या न्यूरॉन्स, सगळ्या सेल्स एकमेकांना जोडलेल्या आहेत. ह्या मेंदूचं जर पोटेन्शियल आपण म्हटलं तर मानवी मेंदूची क्षमता ही अनंत आहे. इतकी जबरदस्त, इतकी अनंत आहे की त्याचा आपण विचारच करू शकत नाही. ओके, तर एवढ्या सगळ्या गोष्टी जर मेंदूमध्ये असतील, तर तुम्हाला असं वाटतं का की मेंदू फक्त या छोट्या छोट्या गोष्टींसाठीच आपण बनवलेला आहे? ओके, फक्त मला अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गोष्टी मिळवण्यासाठी मला मेंदूचा वापर करावा लागतो का, किंवा मी करायला पाहिजे का? तर हे आपणच स्वतः लिमिटेशन घातलंय. जर तुम्ही एवढं जर बघितलं तसं एवढ्या पेशी त्याच्याकडे आहेत, तर त्याची जी क्षमता आहे ती अनंत आहे. ओके, मग पुढे ते सांगतायत डॉक्टर जडसन हेरिक, युनिव्हर्सिटी ऑफ चिकागो, याच्यामध्ये ते सांगतात की मेंदूतील जोडण्याची संख्या इतकी प्रचंड आहे की शेकडो कोटी प्रकाश वर्ष मोजणारे खगोलीय आकडेही त्यात क्षुल्लक ठरतात. म्हणजे एखादी गॅलेक्सी किती प्रकाश वर्ष दूर आहे, असे कोटी प्रकाश वर्ष जरी मोजले तरी सुद्धा तुमच्या मेंदूची बरोबरी करू शकत नाही. म्हणजे एवढं तुमच्या मेंदूचं सामर्थ्य आहे, की तुमचं एवढा मेंदू तुमचा गुंतागुंतीने एवढ्या सेल्सने भरलेला आहे. आणि एवढ्या सेल्स असून सुद्धा कुठेही गोंधळ नाहीये. ओके, खूप छान पद्धतीने सगळं ते मॅनेज करताय. सगळ्यात छान पद्धतीने सगळे कार्य चालू आहेत. नेपोलियन हिल यांचा प्रश्न आहे, की जर मेंदूमध्ये इतके प्रचंड जाळे आहे, तर ते फक्त शारीरिक कार्यासाठीच असेल का? एवढे जाळे करून ठेवले देवाने आपल्या मेंदूमध्ये, निसर्गाने एवढं जाळं करून ठेवलंय. मग ते फक्त शारीरिक कार्यासाठीच केलेलं असेल का? की यातून विचारांचे प्रसारण आणि इतर अदृश्य शक्तींशी संवाद होऊ शकतो. काय मोठं स्टेटमेंट आहे बघा. मग एवढं जर जाळं करून ठेवलं, आपण साधा कम्प्युटर बघितलं, 4-5 फक्त काय लावलंय आपण, वायरी लावल्यात, तरी आपण जगाशी संपर्क करू शकतो. आपल्या मेंदूमध्ये जर एवढं जाळं आहे, तर तुम्हाला असं वाटतं का ते फक्त शारीरिक गरजांसाठीच आहे? की तुम्हाला असं वाटतं की आपण इन्फायनाइट इंटेलिजन्स किंवा बाहेरच्या शक्तींशी, बाहेरच्या व्हायब्रेशनशी, बाहेरच्या विचारांशी आपण कनेक्ट होऊ शकतो, एवढी आपल्या मेंदूमध्ये ताकद आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न, सुंदर प्रश्न नेपोलियन हिल यांनी विचारला. हे मेंदूचे इनव्हिजिबल नेटवर्क आहे, जे आपल्याला विचारांना जगाशी जोडते. ओके, हे इनव्हिजिबल नेटवर्क आहे. पण आता मोबाईल पण बघतो ना, वायरलेस आहे. ओके, पण तरी तो सगळ्या जगाशी जोडलेला आहे. त्याच पद्धतीने आपला हा जो मेंदू आहे, तो आपण इतर विचारांशी जोडू शकतो. हा जेव्हा तुम्ही विश्वास बाळगाल ना, तेव्हा जेव्हा ध्यान करताना तुम्ही बरोबर मॅनिफेस्ट कराल की मला छान विचार सुचत आहेत. मी म्हणजे ॲटिट्यूड प्रॅक्टिसमध्ये सांगितलेलं आहे. आईन्स्टाईन असं करायचा की आईन्स्टाईन रोज 100 स्टेप, इफ आय एम नॉट रॉंग, 100 स्टेपच त्यांनी त्याचे उत्तर दिलंय. आईन्स्टाईन रोज 100 पावलं चालायचं. 100 पावलामध्ये 100 लोकांना थँक्यू म्हणायचा, की आधी जे सायंटिस्ट होऊन गेले, आय एम रिअली थँक्यू की तुम्ही एवढा इन्व्हेन्शन करून ठेवलंय. तुमच्या इन्व्हेन्शनचा मला फायदा होतोय आणि आता मी पुढचं इन्व्हेन्शन मांडू शकतोय. तो थँक यू म्हणायचा आणि ही टॉक विथ दॅट सायंटिस्ट विथ ब्रेन. ओके, तो बोलायचा आणि त्या बोलल्या बोलल्या मधनं त्याला बाकीच्या गोष्टी आठवल्या किंवा त्या समजल्या आणि मग त्यांनी पुढची थेरी मांडलेली. ओके, आणि ती प्रूव्ह पण नंतर मॅक्सवेल वगैरे आले त्यानंतर ती प्रूव्ह करून दाखवली. आधी ते सगळं मांडून ठेवलंय. पण मांडलेलं आहे सगळं काल्पनिक आहे, पण ते प्रूव्ह कोण करणार? ओके, मग प्रूव्ह करण्यासाठी असे मॅथमॅटिशियन्स हवे होते. पुढे ते मॅक्सवेल आले आणि मग त्यांनी ते काही रिलेटिव्हिटी थेअरीसाठी काही उपकरणं मांडली. मग ते प्रूव्ह झालं की ही इज राईट. आणि मग आय थिंक सो 1921 साली थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीला आईन्स्टाईन यांना नोबेल मिळालं. ओके, द थिंग इज दॅट की मला इथे जे सांगायचं आहे ना, की आपल्या ब्रेनमध्ये जगा जगात शक्तींशी कम्युनिकेट करण्याची शक्ती आहे.
हा विश्वास आपण बाळगला पाहिजे. याचे प्रूफ आपल्याला नेपोलियन हिल देत आहेत. आता पुढचं आहे टेलिपॅथी आणि अंतींद्रिय ज्ञान. टेलिपॅथी म्हणजे काय, की मी इथे बसलोय, तुम्ही तिथे बसलेले आहात, तरी पण मी मध्ये काहीच मीडिया नाही. आता इथे तुम्हाला सोशल मीडिया दिसतोय किंवा आपला झूम वगैरे आहे, पण काही नाहीये तरी पण मी तुम्हाला शक्ती देऊ शकतो, तुम्ही मला शक्ती देऊ शकतात. किंवा तुम्ही अमेरिकेत आहेत, कोणी आजारी असेल तर मी इथे सुद्धा काही चांगले विचार करून त्यांना दुरुस्त करू शकतो किंवा ते मला दुरुस्त करू शकतात. ओके, याचा उल्लेख मॅजिक बुक रोंडाबर्गने लिहिलाय. याच्या मॅजिक बुकच्या शेवटच्या काही 3-4 चॅप्टर मध्ये पण त्यांनी टेलिपथीचा उपयोग सांगितलाय. ओके, किंवा टेलिपथी आहे हे सांगितलेलं आहे. तर इथे त्यांनी सांगितलंय टेलिपथी अँड एक्स्ट्रा सेन्सरी परफेक्शन. एक्स्ट्रा सेन्सरी परफेक्शन म्हणजे ईपीएस म्हणले त्यांना. तर हा जो एक्सपेरिमेंट होता डॉक्टर राईन यांनी मांडलेला आहे. तर ते डॉक्टर राईन यांच्या प्रयोगामध्ये ते सांगतात की 1 लाखाहून अधिक चाचण्या त्यांनी केल्या. न पाहता कार्ड्स बरोबर ओळखणे, कोट्यवधीत एकही चान्स नव्हता. ओके, म्हणजे कार्ड टाकलेले असायचे पुढे. ओके, आणि त्याने तो विचार करायचा की मी हा कार्ड मला काढायचा आहे, आणि बरोबर तोच कार्ड ते काढायचे किंवा काढू शकायचे. ओके, मग तोच कार्ड कसा काढायचे, तर ते म्हटले आय डोंट नो कसा काढायचा, पण मी मेंदूला सांगून ठेवलं तर मला बरोबर ते व्हायब्रेशन्स दिसले किंवा जाणवले. तुम्हाला इव्हन तुम्ही काही प्रयोग बघितले असतील की मुलांच्या डोळ्यांवर पट्टी लावतात. ओके, आणि ती पट्टी लावली असली तरी पुढचे नंबर ओळखू शकतात. सगळे नंबर्स ओळखू शकतात, वाचू शकतात. की तुमच्याकडे खिशामध्ये 10ची नोट असेल, 10च्या नोटवर कुठला नंबर आहे हा पण ओळखू शकतात. तिथे त्यांनी सांगितलं हे टेलिपॅथी मधला एक प्रकार आहे की तुम्ही त्या व्हायब्रेशनला मॅच होऊ शकतात, थॉट्सला होऊ शकतात. आय एम नॉट मच अवेअर हाऊ दिस प्रोसेस वर्क. ओके, पण हे खरं आहे. तर अजून आपण अधिकचा अभ्यास नक्कीच करू. शेकडो मैल दूरही टेलिपॅथिक कार्य करते. स्टिम्युलंट औषधाने स्कोर वाढतो, नॅर्कोटिक्सने कमी होतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल स्टिम्युलंट तुम्ही घेतले तर तुम्हाला तुमचं ब्रेन जास्त शार्प होतं. नार्कोटिक्सने घेतलं की तो माणूस मंद होऊन जातो. ओके, त्याच पद्धतीने टेलिपॅथी अँड केरवोयन्स एका शक्तीचे रूप आहे. केरवोयन्स म्हणजे आपण म्हणतो ना की काही जण दैवी शक्ती मिळते, दैवी शक्ती असते त्यातनं तो बोलायला लागतो. तसंच टेलिपॅथी पण आहे. दैवी शक्ती आणि टेलिपॅथी हे एकच आहे. जेव्हा व्यक्ती सर्वाधिक जागरूक असते तेव्हा ती शक्ती सर्वाधिक जास्त असते. ओके, तो कॉम्प्लिकेटेड आहे. पण याचा अर्थ काय इकडच्या बाजूला आपण बघूया. त्याच्यामध्ये ते सांगतायत की मानवी मेंदूला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, जी डोळे, कान, नाक, स्पर्श, चव हे आहेत. याच्याही पलीकडे 6 सेन्स आहे, जो की आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आपले मन जितके जास्त चार्ज असेल, इच्छाशक्ती, श्रद्धा, भावना यांनी तितके जास्त हे ईपीएस कार्य करते. मग ईपीएस म्हणजे काय, इथे ईपीएसचा अर्थ तुम्हाला असं माहिती असेल की काही गोष्टीमध्ये आपण माइंड रीड करू शकतो पुढचाच. जसं त्यांनी शहा यांचं उदाहरण सांगितलं की माइंड रिडिंग, काही जण वर्कशॉप पण घेतात की पुढचं मन तुम्ही माइंड रीड करू शकता. काही ठिकाणी काहींना स्ट्रॉंग इंट्युशन्स येतात. स्ट्रॉंग इंट्युशन्स येतात म्हणजे नाही मला असं वाटतं की आता हे असं करायला पाहिजे. ओके, एकदम स्ट्रॉंग इंट्युशन्स येतात. मग इथे आपण म्हणू शकतो की एक्स्ट्रा सेन्सरी परफेक्शन त्यांच्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल, मी मागे उदाहरण दिलं होतं, जे चेस प्लेयर आहेत मॅग्नस आणि कार्लसन, हे 5 ते 6 वेळेस जास्त वेळेस ते जगत जिंकता आहेत. ओके, आणि चेसमध्ये खूप छान त्यांनी नाव कमवलंय. तर ते त्यांना बऱ्याच वेळेस विचारलं गेलं की तुम्ही खेळताय, ओके, लॉजिकली ठीक आहे, आपण एक सर्टन लेवलपर्यंत अनालिसिस करू शकतो. पण एखादी मूव तुम्ही अचानक अशी करतात ती आम्हालाही कळत नाही किंवा कॉम्प्युटरमध्ये पण दिलेली नसते, तुम्ही ती कशी करतात? तेव्हा तो सांगतो की नाही, आय जस्ट गॉट इंट्युशन. मला असं काहीतरी वाटलं आणि मी ते केलं, आणि ते खरंच छान झालं. आणि तो म्हणले मी असं कसं होतं आय डोंट नो, पण मी करतो. जसा माझा एक अनुभव आहे, स्पष्ट नाही सांगत पण थोडक्यात सांगतो. एक एक जागा मला घ्यायची होती. ओके, आणि आय वॉज कॉन्स्टंटली थिंकिंग की ही जागा मला भेटावी किंवा आम्हाला भेटावी. आणि त्यानुसार बोलणं चालू होतं, पण नंतर आम्हाला असं वाटलं की अरे, अजून वेळ आहे सगळ्या गोष्टींना आणि ही गोष्ट आपण बघू. त्यामुळे आम्ही काही फार जास्त प्रयत्नासाठी केले नाही, की म्हटलं ठीक आहे हे होईल बुवा, पुढे भेटेल आपल्याला किंवा असं होऊ शकेल. आणि मध्येच काय झालं की एक दिवस मी माझ्या कामात असताना मला एकदम असं जाणवलं की अरे नाही, या मालकाला आपण भेटायला पाहिजे. की आपण असंच वाटलं आणि मी माझ्या पार्टनरला सांगितलं की अरे मला असं वाटतंय की आपण आपल्या मालकाला जाऊन भेटायला पाहिजे, त्या जागेच्या मालकाला जाऊन भेटायला पाहिजे. आणि मग मित्र म्हटलं ठीक आहे, तुम्हाला वाटते तर जाऊ. तर दुपारची वेळ होती 12:30-1ला, आणि आपण लगेच त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर त्यांच्याशी बोललो की म्हटलं आपलं असं असं आहे, आम्हाला ही जागा हवी आहे. ओके, पण तुमचं आधी कोणाशी काहीतरी करार चालू होता, तर आम्हाला वाटलं की तुम्हाला वेळ लागेल, पण तुम्ही काही बोललेत नाही अजून.
तर ते म्हटले, अहो सर तुम्ही आधी यायला पाहिजे होतं ना म्हणे. 2च दिवसापूर्वी मला 1 लाखाचा चेक मिळाला आणि ती जागा मी आता सोल्ड आउट करतोय. सोल्ड आउट करतोय म्हणजे देतोय दुसऱ्याला. आणि त्यांनी तो 1 लाखाचा चेक पण दाखवला आणि त्याला 2च दिवस झाले होते. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, आम्हाला 2 दिवस उशीर झालाय, पण आम्हाला ही जागा हवीच आहे. तर तुम्ही काही करा, हा चेक परत द्या आणि आम्हाला ही जागा द्या. ओके. तर ते म्हटले ठीक आहे, असे 2च दिवस झाले तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्या माणसाने, त्या मालकाने खरंच प्रयत्न केले. तो 1 लाखाचा चेक ज्या व्यक्तीने दिला त्या व्यक्तीला परत दिला. ओके. आणि आम्हाला ती जागा दिली. द थिंग इज दॅट की तो चेक ते टाकला नव्हता. जर टाकला असता, पैसे आले असते तर ते व्यवहार रद्द नसता झाला. पण मला अचानक सुचलं. ओके. आणि मग मला ते असं वाटतं की दॅट्स वॉज द गॉड प्लॅन, किंवा इथे त्यांनी सांगितलंय इंट्युशन. तसं तर इंट्युशन झालं की अरे काही कारण काहीच नव्हतं. मला वाटलं अरे भेटला पाहिजे, चला चाललो. द थिंग इज स्ट्रॉंग इंट्युशन तुम्हाला लाईफमध्ये मिळत असतं. त्याच्यानंतर काही वेळेस तुम्हाला असं जाणवतं की यू कॅन प्रेडिक्ट द थिंग्स बिफोर इट हॅपन. तुम्ही एक पिक्चर पण आहे की तो एक माणूस असतो. मला हॉलिवूडचे पिक्चर एवढे आठवत नाही, पण त्या हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलंय की तो जो कॅरेक्टर असतो ना, त्या कॅरेक्टरला पुढे काय होणार ते आधीच कळत असतं. ओके. गाडीचा ऍक्सिडेंट होणार आहे त्याला आधीच कळत असतं. तर हे जे काही आहे ना, हे तुम्हाला मेंदू थ्रू कळू शकतं. याला टेलिपॅथी किंवा याला आपण म्हणूया एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, म्हणजे एक सिक्स सेन्स असतो. अरे हे असं होऊ शकतं. किंवा काही गोष्टी आपल्याला स्वप्नात पण दिसतात आणि आपल्याला असं वाटतं ही गोष्ट मी केव्हा तरी बघितलीये आणि ती गोष्ट आता घडते. ओके. असंही होत असतं. तर मग मेंदूची ही प्रचंड ताकद आहे की ज्याचा उपयोग आपण करू शकतो. ओके. तर तुमचे अनुभव असतीलच, ते तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच सांगा. पुढे नेपोलियन हिल असं म्हणतात की माझे, हो वेळ बराच झाला, सॉरी. माझ्या आणि माझ्या 2 सहकाऱ्यांचे मन एकत्र केल्याने आम्ही मास्टर माइंड तयार केले जे समस्यांनी उत्तर शोधते. ओके. मग आता त्यांनी मास्टर माइंड कन्सेप्ट सांगितलाय, त्याच्यामध्ये पण दोघं एकत्र झाले आणि दोघांचा विचार एक झाला आणि त्यामुळे त्यांना ज्या काही गोष्टी अडतात त्याचं ते ते सोल्युशन शोधतात आणि ते सापडतात. आता इथे त्यांनी म्हटलंय की हिल यांच्या मते अदृश्य शक्तींची काही उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल समुद्राच्या लाटा, त्यांची शक्ती आपण थांबवू शकत नाही. ही अदृश्य शक्ती, समुद्राच्या लाटा आहेत, तेवढ्या तुम्ही लाटा क्रिएट करू शकता का? आणि जे क्रिएट होत आहे ती जी शक्ती आहे ती कशी निर्माण होते हे आपल्यालाही कळत नाही. तुम्ही फ्रिक्शन म्हणाल तर नुसतं फ्रिक्शन नाहीये. तर त्याची शक्ती आपण थांबवूही शकत नाही. दुसरं गुरुत्वाकर्षण. आपले कितीतरी सायंटिस्ट अजून वर्क करतात की हे गुरुत्वाकर्षण येतच कसं काय? ओके. जर गुरुत्वाकर्षण तुम्हाला शोध म्हणजे होतं कसं काय हे ओळखायला पण अजून आपलं खूप अभ्यास आपल्याला करावा लागतो. जर तसं झालं असतं तर मी माझ्या घरात पण अजून गुरुत्वाकर्षण काहीतरी वेगळं तयार केलं असतं. ओके. तर ते पृथ्वीचा आकाशात ठेवते, दिसत नाही. म्हणजे आता पृथ्वी आपली तरंगतीच आहे समजा, असं धरूया आपण. ही कशी तरंगती आहे, हे गुरुत्वाकर्षण त्यांनी कसं पद्धतीने काम केलंय, हा पण एक मोठा विषय आहे. जसं जयंत नारळीकरांचं पुस्तक तुम्ही वाचले असेल, आकाशाशी जडले नाते. यामध्ये खूप छान त्याचं एक्सप्लेनेशन केलंय. पण तरी पण ते तोडकं वाटतं. तर एवढं अजून त्याच्यामध्ये स्कोप आहे. दुसरं विद्युत शक्ती काय आहे हे अजूनपणेही पूर्णपणे कळलं नाहीये. ओके. ही विद्युत शक्ती आपल्याला दिसते, फॅन फिरतोय, पण नेमकं ते काय, कुठून इलेक्ट्रॉन्स येत आहेत, जात आहेत, कशा पद्धतीने होत आहे. ओके. दिसत तर काही पण शक्ती आहे. तसं मातीची शक्ती, अन्न, कपडे सर्व काही आपल्याला सॉइल मधून मिळतं. याची पण शक्ती अफलातून आहे. त्याच पद्धतीने तुम्ही विचारांच्या शक्तीवर पण काय करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. सर्वात मोठी अदृश्य शक्ती मानवाला अजून कळलेली नाही. म्हणजे इथे नेपोलियन हिल आपल्याला थोडं हलवून असं जागृत करतात की अरे बापरे, आपल्याकडे प्रचंड शक्ती आहे. तुम्हाला जे हवं ते लाईफमध्ये तुम्ही मिळवू शकता. तर जसं ह्या बाकी गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही त्याला काही प्रश्न विचारत नाही, गुरुत्वाकर्षणाला काही विचारत नाही. तर मी तुम्हाला सांगतोय मेंदूमध्ये जास्त शक्ती, तुम्ही का त्याच्यावर विश्वास ठेवत नाही? यू यू शुड बिलीव्ह इट, की खरंच प्रचंड शक्ती आहे. ही जी शक्ती आहे पण ती दिसत नाही. आता माणूस कसा असतो की लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करतो ना, तर काही गोष्टी लॉजिकली तुम्हाला आन्सर्स नाही मिळत. तरी ते सांगण्याचा प्रयत्न नेपोलियन हिल करतायत, जोसेफ मर्फी करतायत, रुंडा बंद करतायत. ओके. जेम्स क्लिअर करतायत. पण तरी पण माणूस तो बिलीव्ह ठेवत नाही. बिलीव्ह केला तर आपण प्रचंड प्रगती करू शकतो आणि खूप छान पद्धतीने आनंदी पण आपल्या लाईफमध्ये राहू शकतो. आपण अशा युगामध्ये प्रवेश करत आहोत जे आपल्याला अदृश्य विश्वासाबद्दल ज्ञान देईल. आता हे सगळं त्यांनी जो प्रवास सांगितलाय हे सगळं अदृश्य आहे, पण हे खरं आहे, रिअल आहे. आपले दुसरे सत्व, दॅट इज ऑदर सेल्फ, हे आपल्याला दिसणाऱ्या शरीरापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली आहे. म्हणजे आपली जी काही बॉडी, आपण जे आहोत हे खूप छोटे आहोत आणि आपली जी ऑरा आहे किंवा आपली जी शक्ती आहे, जे काही मेंदूचं कार्य आहे, सबकॉन्शियस माइंड, हे खूप प्रचंड मोठं आहे. तर हे तुम्ही समजून घ्या. यानुसार आपण खूप छान गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. आणि हा जेव्हा कॉन्फिडन्स तुम्हाला जाणवेल, तर तुम्हाला जी गोष्ट हवी ती तुम्ही अट्रॅक्ट करू शकता.
तुमच्यापर्यंत मिळू शकते. कारण सगळ्या गोष्टी ह्या एनर्जी फॉर्ममध्ये, विचार सुद्धा एनर्जी फॉर्ममध्ये आहे. फक्त ती एनर्जी तुम्हाला सिंक्रोनाइज करायची गरज आहे. 3 जण एकत्र बसून स्पष्टपणे समस्या मांडतात. प्रत्येक जण विचार मांडतो. हे मन एकत्र येऊन अननोन सोर्सेस ऑफ नॉलेजशी जोडते आणि उत्तर मिळते. बऱ्याच वेळेस काय होतं की याला म्हटलं जातं की तुम्हाला काही प्रॉब्लेम, त्यांनी एक केबिनचं उदाहरण दिलं होतं की केबिनमध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की ठराविक वेळ एकत्र बसायचं. बाकीच्या वेळेस निगेटिव्ह काहीच बोलायचं नाही. ठराविक समजा 12 वाजता आहे, तर 12 वाजता आपले सगळे ट्रस्टी एकत्र येतील आणि एक कॅबिन त्यांनी ठरवलेली असते आणि त्या कॅबिनमध्ये आपण गप्पा मारायच्या. मग गप्पा काय मारायचे, ज्या काही निगेटिव्ह पॉईंट्स आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करायचे. आता हे जेव्हा 6-7 जण किंवा 3 जण एकत्र येतात आणि अशा याच्याने येतात की आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तर गप्पा मारता मारताच त्यांना अशा काही गोष्टी सापडून जातात की तो प्रॉब्लेम लगेच सुटतो. ओके, मग त्यांना असं सांगायचं की हे विचार आले कुठून, ह्या सर्टन आयडिया फ्लॅश कशा झाल्या. ओके, तर ह्या जादुई शक्तीमुळे झाल्या किंवा हे क्रिएटिव्ह इमॅजिनेशनमुळे झालं की मेंदू बरोबर त्या आयडियाज ऑलरेडी वातावरणात असतात, ते ग्रास करून तुमच्या समोर मांडतं. बरोबर, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही कधी पॅरेंट्स बोलत असाल किंवा कधी तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कलिगशी बोलत असाल आणि बोलता बोलता तुम्हाला सुचतं, अरे आपण असं करूया का, एकदम सुचतं. ओके, मग इथे काय होतं की तुम्ही एक तर सेम फ्रिक्वेन्सीने जवळ आलेले असतात की आता आपल्याला काहीतरी सॉल्व करायचंय, आपण एखाद्या एक गोष्टीवर करतोय आणि त्या फ्रिक्वेन्सीवर जॉईन आल्यानंतर बाहेरची फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिक तुमच्याकडे कॅच होते आणि तुम्हाला ती आयडिया सुचते आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ओके, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. फ्रिक्वेन्सीवर तुम्ही येणं हे खूप गरजेचं आहे. एक उदाहरण त्यांनी सांगितलंय, भारतीय जीवनातली काही उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर नेहमी सांगतात, मैदानात उतरण्यापूर्वी मी मानसिकरित्या सर्व शॉट्स खेळतो. त्याचा क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आणि ऑटो सजेशनचा अभ्यास अद्भुत होता. म्हणजे सचिन तेंडुलकर हे मॅनिफेस्ट करायचे, व्हिज्युअलाइज करायचे. त्याच्या आधीच ते खेळून मग, म्हणजे मनातच खेळून मग ते ग्राउंडवर उतरायचे. मग क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आणि ऑटो सजेशन इतकं जबरदस्त होतं. त्यामुळे, आणि आज नेमका सचिन तेंडुलकर यांचा बर्थडे. हो, त्यामुळे आज हे उदाहरण आपण घेतलं, खरंच छान आहे आणि त्यांनाही बर्थडेच्या खूप शुभेच्छा. तर हे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन त्यांच्याकडे होतं, ऑटो सजेशन त्यांच्याकडे होतं, म्हणून ती व्यक्ती एवढी प्रचंड मोठी होऊ शकली. नाहीतर जर बघितलं तर आपल्यासारखंच आहे. ओके, शरीर आपल्यासारखंच आहे, काही वेगळं नाहीये. पण हा मनाचा सगळा गेम आहे, तो त्यांना समजला आणि त्यानुसार त्यांनी खूप छान पद्धतीने काम करू शकले. तसं एक शेवटचं उदाहरण घेतो, स्वामी विवेकानंद यांचं. शिकागोत ते गेले आणि ते म्हटले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, इथे माय असेल होत, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. म्हणताच हजारो लोक उठले. त्यांच्या विचारांची कंपन इतकी तीव्र होती की ती संपूर्ण सभागृहामध्ये रिसिव्ह झाली. असं म्हणतात की ते जेव्हा स्टार्ट केलं, माय माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं म्हटल्याबरोबर 6 ते 7 मिनिटं टाळ्या वाजल्या. ओके, आणि त्यांना ते सुचलं की मला हे बोलायचं, आणि त्यांचं ऑरा तेवढा जबरदस्त होता, त्यांचं मनाची प्रचंड इतकी ताकद होती की ती सगळ्यांपर्यंत ती ताकद पोहोचली की ते एकदम सगळे सगळे लोक प्रभावित झाले आणि उठून त्याला टाळ्या वाजायला लागले आणि सगळे इन्फ्लुएन्स झाले. ओके, तर हा त्यांचा अभ्यासच प्रचंड आहे स्वामी विवेकानंदांचा, आणि त्याची साधनाही जबरदस्त आहे. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. ओके, ह्या गोष्टींनी आपण बाकीच्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो, पण त्याच्या आधी आपण स्वतःला ओळखणं, स्वतःच्या मेंदूवर, सबकॉन्शियस माइंडवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, आता हे आयुष्यात आपण कसं लागू करू शकतो, तर पहिली गोष्ट, इच्छाशक्ती जागृत करा. आता इथे आपण बोलल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल, आपण आपण पण सगळे सारखेच आहोत. मग फक्त बदलतं काय, याची इच्छाशक्ती. आणि इच्छाशक्ती कशासाठी जुळली, की मला काहीतरी मोठं व्हायचंय, त्यासाठी मला काय करावं लागेल, तर मला सबकॉन्शियस माइंड समजून घ्यावं लागेल, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन समजून घ्यावं लागेल, ऑटो सजेशन समजून घ्यावं लागेल. पण एकदा का मला तीव्र इच्छा झाली की ह्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. त्याचबरोबर मास्टर माइंड तयार करा. दुसरी स्टेप आपल्याला करायची की चांगल्या माणसं माणसं तुम्ही जोडा. ओके, आता जोडायचा अर्थ तुम्हाला असं काही वेगळं नाही करावं लागत. तुम्ही मनात विचार ठेवला की चांगली माणसं बरोबर दिसतात आणि ऑटोमॅटिक तुमचा संपर्क होतो, त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित अटॅच होतात आणि ऑटोमॅटिक तुम्हाला चांगले विचार यायला लागतात. पण तुम्ही रिसिव्हिंग मोड पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुमचे शिक्षक पण चांगले असतातच आणि ते 4दा सांगत असतात, आपण रिसिव्हिंग मोडमध्ये नसल्यामुळे काय बोर करतोय बाबा सर, असं आपण म्हणतो. मग तुम्हाला कळलं, अरे हे तर खूप छान सांगताय, ह्याचा आयडिया सांगताय. मग बोलता बोलता त्यांच्या तोंडातून असा शब्द निघतो की अरे तुम्हाला माहिती आहे का, हा एक रेफरन्स आहे इथे, हा मुलगा आत्ताच गुगलमध्ये सिलेक्ट झाला. मग तेवढ्यात जर तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये असाल तर तुम्हाला, सर काय नाव होतं? चला मी लिंक्डइनला सर्च करतो, आपल्या कॉलेजचा आहे का, हा मी त्याला लगेच रिक्वेस्ट पाठवतो, मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. आणि तुम्ही 1 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन होतं आणि मग तुम्ही त्याला सांगतात, अरे काही जॉब असला तर मला सांग. तो म्हणतो, अरे आमच्याकडे आता ओपनिंग आहे, तू ये. ओके, द थिंग इज दॅट यू ऑटोमॅटिकली कनेक्टेड थ्रू युअर सर टू दॅट स्टुडंट. बट द थिंग इज दॅट यू मस्ट बी अवेअर.
ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यासाठी इच्छाशक्ती पाहिजे आणि तुमची इच्छा अशी पण पाहिजे की तुम्हाला चांगले मित्र गोळा करायचे, चांगले कनेक्शन गोळा करायचे. तिसरं पाऊल सांगितलं, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन वापरा. आणि हे खरंच महत्वाचं आहे की दिवसातून एकदा शांत बसा. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचे व्हिज्युअलाइज करा. मेंदूला हे रिअल वाटू द्या आणि नवीन कल्पना आपोआप तुम्हाला येतील. आणि हा सराव तुम्ही झोपण्यापूर्वी 5 मिनिटं करायचा आहे. आणि हे रोंडाबने 100 वेळा सांगून झालं आपल्याला की व्हिज्युअलायझेशन करा, मॅनिफेस्टेशन करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला नवीन कल्पना यायला लागतील. आणि प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो असं मी सांगू शकेल. जसं मला बऱ्यापैकी कल्पना ज्या असतील ते मी ग्राउंडवर जेव्हा राऊंड्स मारत असतो तेव्हा सुचतात, किंवा स्विमिंगमध्ये जेव्हा पाण्यामध्ये उडी मारतो तर पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर सुचतात. ओके, तर द थिंग इज दॅट की प्रत्येकाला वेगळ्या सुचू शकतात, पण आधी ती ज्योत तुमच्या मनामध्ये पेटलेली असायला पाहिजे. तर ऑटोमॅटिकली केव्हा स्ट्राईक होईल कुठली गोष्ट तुम्ही सांगू शकत नाही. शेवटचं म्हटलंय ऍटो सजेशन वापरा. सकाळ संध्याकाळ स्वतःशी सकारात्मक संवाद करा. मी यशस्वी होणारच वारंवार सांगा. भावनेने सांगा. हे तुमचे सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करते. 3 अफर्मेशन्स लिहा आणि दिवसातून 3 वेळा म्हणा की आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट पब्लिक स्पीकर, आय एम द पॉवरफुल, आय एम हेल्दी, फिट, वॉट एव्हर. Money comes to me from every direction. I'm a money magnet. Whatever affirmations you want in your life, write it down and recite it in a whole day at least for 3 to 5 times. तर हे तुम्ही नक्की करा. ओके, तर मुख्य शिकवण याच्यामध्ये आपल्याला असं मिळालेलं आहे की आपला मेंदू रेडिओ स्टेशन आहे. त्याचबरोबर व्हायब्रेशन थ्रू द इथर असं म्हटलंय की भावनेने भरलेले विचार इतरांपर्यंत पोहोचतात. मास्टर माइंड अलायन्स करा. त्याचबरोबर सबकॉन्शियस माइंड, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आणि ॲटो सजेशन हा यशाचा फॉर्म्युला आहे. ओके, तर तो तुम्ही समजून घ्या किंवा तो जागृत करा. त्याचबरोबर मेंदूची खरी शक्ती अजून उलगडलेली नाही. आपण इन्फायनाईट पोटेन्शियलचे मालक आहोत. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच खूप मोठे पोटेन्शियल तुमच्याकडे आहे. ते तुम्ही समजून घ्या आणि ते जागृत करा. इकडे तिकडे फिरत बसू नका की मला कोणीतरी आशीर्वाद देईल, म्हणजे आशीर्वादाची शक्ती आहेच, पण मला एखादा कोणीतरी काहीतरी देईल आणि मी लगेच मोठा होईल असं नाहीये. तुमच्याकडेच आहे. दुजा आहे तुझपाशी, असं जे म्हणतो आपण ते खूप महत्वाचं आहे. तर अशा रीतीने चॅप्टर संपलाय. ऍक्च्युली मला वाटलं होतं हा खूप छोटा असेल, पण बराच मोठा झाला तो. आणि सांगण्यामध्ये असे काही उदाहरणं झाले की त्यात थोडा वेळ गेला. तर तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला? समजला का? का काही अतिशयोक्ती वाटल्या? कारण मेंदूविषयी मी पहिल्यांदाच बोलत होतो. त्यामुळे यू कॅन ऍड ऑन. व्हॉट डू थिंक? समजला का आणि कसा वाटला? किंवा काही ऍड ऑन करायचं आहे का तुम्हाला, ते ऍड करू शकता. येस, एनिवन? बरं, तुम्हाला तुमच्या मेंदूच्या क्षमतेविषयी काही अनुभव आलेले आहेत का? किंवा आपल्या मेंदूमध्ये एवढी क्षमता आहे आणि बाकीच्या लोकांनी जी प्रगती केली आहे ती आपण पण करू शकतो, असा विश्वास तुम्हाला कुठेतरी वाटतो का? समजलं सर. टॉपिक खूप छान होता आजचा. ओके. अ, आणि खरं तर आपणच आपल्याला काही सीमा आखून देतो, ते आपण नाही करायला पाहिजे. हम्म. आपली म्हणजे आपल्या क्षमता आपल्यालाच माहित नसतात. आपण खूप काही करू शकतो. आणि जर कधी आपण या दृष्टीने प्रयत्न केला ना, आपल्यालाच त्याचा अनुभव येतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. बरोबर आहे मॅम. सांगळे सर म्हणतात की चॅप्टर समजला, रिलिव्हंट एक्झाम्पल पण छान होते. एक्झाम्पल यांना आवडले. द क्रेडिट गोज टू नेपोलियन हिल. खूप छान पद्धतीने समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. तर ठीक आहे, सगळ्यांना समजलंय. दॅट्स गुड थिंग. आता पुढचे 2 चॅप्टर आपले राहिलेत. ते आपण सोमवारी घेऊ. उद्या शनिवार आहे, शनिवार रविवार आपण ऑफ घेतो. सोमवारी आपण घेऊया सिक्स सेन्स, म्हणजे 6वं सेन्स. म्हणजे आपण म्हणतो ना, म्हटलं ना की मला 6 सेन्स आहे किंवा काहीतरी एक्स्ट्रा सेन्स आहे. तो आपण तो चॅप्टर घेऊ आणि त्याच्या पुढच्या वेळेस मंगळवारी द हाऊ टू आउटविट द 6 गोस्ट ऑफ फिअर. काही भीतीपासून आपण कसं दूर होऊ शकतो, अशा एक शेवटचा चॅप्टर घेऊ. म्हणजे आपलं शक्यतो सोमवार मंगळवार हे पूर्ण पुस्तक संपेल. आणि मग बुधवारपासून आपण वेगळं पुस्तक घेण्याचा प्रयत्न करू. शक्यतो 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक घेण्याचा प्रयत्न करू. किंवा मी माझ्या डिक्शनरीमध्ये बघतो, माझ्या लायब्ररीमध्ये बघतो की मी कुठलं पुस्तक आधी वाचलंय आणि ते आता घेऊ शकतो, ते पण आपण अनाऊन्स करू. सगळे इथे जॉईन झालेत. छान ऐकून घेतलं, तुमचे मतं पण सांगितले. तर त्याबद्दल धन्यवाद. अजून काही असं मला पर्सनल मेसेज करून सुद्धा सुचवा. मी नक्कीच इम्प्रूव्हमेंट करेल.
आणि नक्कीच काही जर रेफरन्स असतील की जे मला असं वाटतं की ग्रुप बरोबर शेअर करायला हवेत. काहींचं असतात रेफरन्स मिळतात, काहींचं वाचन असतं, तर ते सुद्धा आम्हाला पाठवा रिलेटेड टू सेल्फ हेल्प बुक रिलेटेड टू धिस टॉपिक. मी नक्कीच ते ग्रुपमध्ये फॉरवर्ड करेल. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येस.